श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 2 श्री गणेशाय नमः। जय 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 मूळ पीठवासिनी पुंडलिकाच्या गोंधळा लागणी भक्त वरदे भवानी। उभी असशी माये तू संत गोंधळी विचक्षण कंठी मिरविती तुळशी भूषण। तेची माळा सुलक्षण जगा माझी मिरविची घालिती तुझा प्रेम गोंधळ। काम कृतांची देती बळ गीत संगीत सबळ गुण गाती माये तुझे। असो ऐशा गोंधळ प्रकरणी संतुष्ट होशी माय भवानी। तरी या ग्रंथ गोंधळी येऊनी सहाय्य करी जननीय। मागिले आदेश रसाळ कथन गणादी सकळांचे केले नमन। उपरी मच्छिंद्राचे जनन यथाविधी कथिले। आता पुढे श्रवणार्थी बसले आहेत महाश्रुती। तयांची कामना भगवती पूर्ण करावया येई का। तरी श्रुती सिंहावलोकने कथन श्रीदत्त देव आणि उमारमन। भागीरथी विपिनाकारण पाहत पाहत चालिले। दैशे फलानिमित्त पक्षी फिरत राहती वृक्ष वृक्षी। त्याची न्याय उभय पक्षी गमन करीती तिराते। सहज चालती विपिन वाटी तो मच्छिंद्र देखीला त्यांनी दृष्टी। बाळतनु पाठपोटी अस्तित्वच्या उरल्या पै। जटा पिंगट नखे जळमट कंटकारी पांदागुष्ट। कार्पा समय झाली दृष्ट त्वचा लिपटली अस्तींशी। सर्वांगी शिरा टळटळाट दिसती अवनी नामपाठ। ध्वनी मात्र शब्द उठे चलन वलन नयनांचे। ऐसा पाहुणी तपोजटी विस्मय करती आपुले पोटी। म्हणती ऐसा करी पटी तपी नेनो कोणीच। अव विश्वामित्र प्रकरणी दिसतो तपी हा मुकुटमणी। तपार्थ कामना अंतकरणी करणी कोण येते उदेली। मग दत्ताची म्हणे आदिनाथ मी स्थिरता राहतो मही येत। तुम्ही जाऊन ये काम नेते विचारावे तया ते। कवना अर्थी कैसा भाव उचंबळाला कामार्णव। तरी लिप्सेचा समोर ठाव काय तोही पाहावा। येऊनी त्यापरी अत्रिनंदन शिवानंद सुक्तिक सुडाळ रत्न। श्रवण पुटी शुकारुन तयापशी पातला। उभा राहुनी समोर दृष्टी म्हणे महाराज तजवपटी। कवन कामना उदिली फुटी ते वरद वराते मिरवावे। ऐशे वरदाचे वागवट मच्छिंद्र श्रवण करिता जगट। नम्र भाव धरुनी प्रकट तया लागी बोलत असे करणी शद्व पडता। सुख स्थिती दृष्टी काढून यावरती पाहता झाला दत्ताप्रती। महाराज योगी तो भ्रू संकेते करुणी नमन दाविता झाला निज नम्रपण। जो की ईश्वरी आराधना प्राप्ती लागी उद्याला। बोले महाराजा कृपा सरिता तुम्ही कोण ते सांगावे आता। 12 वर्षे काननी लोटता मानव नातळे दृष्टीशी तरी तुझीत सदैव भवानी। प्रत्यक्ष झाली मम प्रारब्धे धरणी तरी प्रसाद नग अभुस्तानी। स्थापुनी जाई महाराजा ऐशे तयाचे वागुत्तर ऐकूनी तोषला अनुसया कुमार। म्हणे वारे नामोच्चार दत्ता ऐशे मज म्हणती जो व्याघ्रपदी ऋषी जनन। आत्रे ऐशे तया राम तयाचा सुत मी दासोत्तम। महिलागी आराजलो तरी असो ऐशा गोष्टी। कवन कामना तुझ्या पोटी उदेली जे तपोजेटी। शब्द संपुटी मिरविका एरो म्हणे वरदास्तू। कामना वरी एक भगवंतू ऐशे वदता झाला अतिथू। पदावरी लोटला जैशी सासुऱ्या बाळा असता। अवचट दृष्टी पडे माता हमरुडणी धावून येता। ग्रीवे मिठी घालीत असे किंवा अवचट वत्सा भेटता गाय। मग प्रेम लोटी चित्त सदैव तेने परी मच्छिंद्र मोहे। पदावरी लोटला तो 12 वर्षे तपाचे श्रम। ते आजी फळले मानून उत्तम। सांडूने सकळ आपुला नेम पदावरी लोटला तो। परी तपश्रमाचे बहुत क्लेश हृदय गहिवरले दुःखलेश। नेत्रीचे झरे विशेष पदावरी लोटले ते। तेने झाले पादक्षलन पुढची बोले करी वृद्धन। हे महाराजा तू भगवान महिमाजी मिरोशी। रुद्र विष्णू विरीची सदैव त्रिवर्ग रूपी देह ऐक्यमय। ऐशी असुनी सर्वमय साक्षी मही हसीशी तू। तरी येऊनी सर्वज्ञ मूर्ती असुनी माझा विसर। चित्ती पडलाशी किमर्तार्थी अपराध गळी शिवनिया ऐशी म्हणून वारंवार ग्लानित करी नमस्कार। क्लेश नगीचे चक्षुदार
सरिता लोटवी तरी तो अत्यंत शांत जाता. म्हणे वा हे न करी चिंता, प्रारब्ध मंदिरा चळाची सरिता, ओग ओगिल आताची. मग वरदहस्ते स्पर्शनी मोळी, करणे उपित मंत्रावळी. त्याने अज्ञान दशा काजळी, फुटून गेली तात्काळ. जैसे महात्मे भारती, उदय दृष्टी करिता गवस्ती. मग अंधकाराची व्याप्ती, फिटून जाय तात्काळ. ते विदत्त वरदघन, ओळता गेले सकळ अज्ञान. मग चराचर सकळ जेवण, जैसे हिलावली दृष्टीशी. नाठवे काय तुझे पण, झाले ऐके ब्रह्म सनातन. जैसे उददी सरिता जीवन, जीवना जीवन समदिशे. आईशी झाले जीवन समदृष्टी. आत्रेय धरिता झाला पोटे, म्हणे बार योगी दुर्जटी. इंद्रावर कोठे तो सांग, येरू म्हणे जीता का. ईश्वरा वाचून नशे वार्ता, जळीस्थळी काष्टी महिपर्वता. ईश्वर नांदे सर्वस्वी. आईशी ऐकून वागुत्तरे, ग्रीवा तुकावी अत्रिकुमर. मग सचिष्याचा धरुणी कर, चालता झाला महाराजा तो. सहज चालता चाले नेटे आले, आदिनाथ प्रेमदृष्टी. मच्छिंद्र मूर्ध कमल धाटी, पदावरी वाहत असे. शिवे पाहुणी मंद देई, म्हणे हा पूर्वी नारायण कवी. मग प्रेम सरितेच्या लोट प्रवाही, धरेला हृदय तात्काळ. मग त्रिवर्ग येऊनी त्यास्थानी, दत्ताशी म्हणे पंचमूर्धनी. या शिष्याते अभ्यासोनी, सकळ सिद्धी मिरविका. जे वेद करणाचे निजसार, जे सर्वोपकाराचे गुहागर. सकळ सिद्धीचे अर्थ मोर, निवेदी तुम्हाला. झारण मारण उच्चाटन, शापादपी निवारण. शरादपी अस्त्र दिनिर्बहन. मंत्रशक्ती त्या वरत्या, जो जैसा कर्म विजय पाठ. होती दैवते वरती भेट, वंश वरद वाक्पट. मस्तकी स्थापनी जाता ती, वरुण आदित्य सोमस्वामी. भौम शक्रादी यमदमी. शिवशक्ती कामतरणी वर देऊनी उठवले. विष्णुवीरींची कृपाकृती, वरदवीचे देऊनी शक्ती. ते मंत्र अस्त्रे अपार गती, हृदयामध्ये हेलावला. असो सद्विदेचा मंत्राचळ, उभोने या अत्रिवाळ. क्षणमात्र विचुनी केला सबळ, सिद्ध तरणी जेवता. नाग बकाती वातासर, नग नागादी महावज्र. पावक जलदी अस्त्र पवित्र, सांगोपांग तो झाला. असे सांगोनी सांगोपांग जात झाला योग मार्ग. परी संप्रदाय युजुनी योग, कानफाडी मिरवला. पुढील भविष्य जाणून संप्रदाय केला निर्माण. शररूप जोगीदर्शन, कानफाडी मिरवले. नाथ आयशी देवनी नाम, शिंगी शैली देऊन भूषण. आयशी परी करुणी प्रमाण, आत्रेनंदन पै गेला. या परी तो मच्छिंद्रनाथ, नमुनी निवाला आदिनाथ. महिवरी नाना तृत्ये, शोध करीत चालला. तो भ्रमण करिता सप्तशृंगी, येता झाला महायोगी. अंबिका बुधुनी मनमार्गी, सप्रेम स्थिती गौरविली. करीत वैखरी अंबा स्तवन. तो आले कल्पने मन, की काहीतरी कवित्व साधन. लोकां माझे मिरवावे, कवित्व तरी करावे असे. उपयोगी पडे सर्व जगास. मग योजनेस साबरी उद्देश, मना माझी ठसी होते. या परी अनेक कल्पना करीत की शाबरी विद्येचे करावे कवित. परी वरद कुंती वश्य दैवत, के होते रीती होतील. मग आंबेपाशी अनुष्ठान, करिता झाला सप्तदिन. वेद बीजाचे अभिषिंचन, आंबे लागे करीतसे. केने जागृत म्हैस मर्दिनी, होऊनी बोले तया लागुनी. मारे कवन कामना मनी, वेदले ते मज सांग. येरु म्हणे ओ जगजननी, शाबरी विद्येचे कवित्व कामनी. वेदक परिवरा लागुनी, उपाय काय मज सांग. उपरी बोले चंडिका भवानी, पूर्णता पावशी सकळ कामनी. मग त्या सिद्धाचा हात धरुनी, मार्तंड पर्वती पैनेला. तेथे नागवृक्ष अचिंत्य थोर, तरुण न येते सिद्धीचे माहिर. दृश्य केले पर, महातरुणांदसचे. तेथे करुणी बीजी हवन, तरु केला दृश्यमान. तो कनक वर्ण दे दिप्यमान, निजदृष्टी देखिला. त्या तरुच्या शाखोपांती, नाना दैवते विराजती. मग नामाभिधाने सकळ भगवती. देवतांची सांगे त्या, ते दैवते धुरंधर 52 वीर. मूर्तिमंत असती थरवर, नरसी कालिका महिषासुर. महमद झोटिंग वीरभद्र, वेताळ मारुती अयोध्याधीश. श्री कोंदंड पाणी रामेश, सूर्यनामी तेथ द्वादश. मूर्तिमंत नांद तसे,
या परी जलदेवता अस्ति नव कुमारी धनदा नंदा नाव विमळा मंगळा ज्ञान प्राप्तिव लक्ष्मी आणि विख्याता या परी चंडा चामुंडा रंडा कुंडा महालंडा अप्सरा जोगिनी शंड वितंडा दुर्भागी विराजला काळ व्याळ वीर भैरव भस्मकेत सिद्ध भैरव रुद्र ईश्वरी गणभैरव अष्टभैरव असती या परी शस्त्र अस्त्र यामिन्या ददी ध्रुमी कृचित भामिना सातवी ज्वाला शुभारणा वृक्षावरी त्या असती या परी शंकिनी डंकिनी यक्षिणी त्या समोचे असती बाराजरी अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावरी विराजला प्राप्ती प्रकाम्य अष्टसिद्धी समेत 52 वीर सकळ दैवत तया तरुच्या शाखा व्यक्त करून या बसले 80 दृष्टी पाहिले सर्वी ते पाहती न बोलते काही यावरी अंबिका करी काही निवेदनी नाथ ते बारे ऋषी मुख पर्वतस्थानी ब्रह्मगिरीच्या निकटवासनी अंजन पर्वत तयाशी म्हणे नदी काचिताय बा दक्षिणोदी सरिता जात ते काठी महाकाली दैवत स्थानी असती जाणतेत भगवती ते नमावे हेतोनी पुढे दक्षिणपंथी सरिता पात्रे जावे निगुती परिवार तेथे श्वेत कुंडे असती तोय भरित महाराजा तरी शुक्ल वेल कौलुने हाती एक एक सोडवी कोंडाप्रती असे कुंडे एक सती हस्तीपद समान आहेत परी ती तुके पूजन कोरडे वेली सकल सरल्या परल पावली पाहता यावे ती वल्ली सकळ कुंडा माजारी जया कुंडात सजीव वेल दृष्टीगोचर वा होईल काया कुंडे स्नान वहिले करुणी जीवन प्राशिजे हे जीवन प्राशिता निश्चित मूर्छा येईल एक मुहूर्त ते 12 नामे जपावे आदित्य मूर्छे माझे अस्तापे मग प्रत्यक्ष होईल तमांतक मोळे घ्यावा तो हस्तक पुढे काच कुपिका भरुणी उदक येथे यावे महाराजा मग 12 नामी करुणी सिंचनी तरुण नाहनावा तया जीवनी तेव्हा दैवते प्रसन्न होणी वरदान तुते देतील बा परी एक वेळा न घडे असे खेपा घालाव्या शर्मास एक एक दैवत एक खेपेस प्रसन्न होईल महाराजा आईशी सांगून माय भगवती गेली आपुले स्थानाप्रती विरूपावला अंजन पर्वती सरिता पात्री ओघाती काळी महाकाळी देवतांस नमुनी निवाला काननास करी कवळोनी शुक्ल विलास कुंडा लागी शोधी तसे असो एक सत कुंडे पाहुन तितुक्यात शुक्ल वेल स्थापून पुन्हा पाय परतोन सकल कुंडा माझा रे तो आदित्य नामे कुंडी तीव्र ते वेल पाय साचोकार तो दृष्टी पडले पलवाकार स्नान ते सारिले स्नान झाले उदकपान होताची व्यापिले अतिमूर्छन परी 12 नामी मंत्र साधन सोडिले नाही तयाने परी मूर्छा उडवली अतितुंबळ शरीर झाले अतिविकळ स्वेद नेत्रे गेला अनिल देह सांडून तयाचा ब्रह्मांडातून अंतर्ज्योती तीही वेदोपाय अंती तरी आदित्य नावे जाण होती जपा लागे नित्य करीत जैसे जागृती घडून येत हे जे स्वप्नी जीव घोकित त्याची नेवे उरला आहेत जीव जपी अर्कातो ऐसे संकट घडता थोर खाली उतरला प्रभाकर कृपे स्पर्शनी नयनी कर सावध केला महाराजा मग कामनेचा पुरुणिहित मस्तकी ठेविला वरदहस्त म्हणे बार युजेला अर्थ सिद्धी पावशी येणे तू ऐसे बोलणे आदित्य गेला त्याने काच कुपिका भरुणी व्हायला पुन्हा मार्तंड पर्वती आला येऊनी नमी अस्वत्त आदित्य नामी करुणी सिंचन आदित्य तेथे झाला प्रसन्न म्हणे महाराजा काय कामना निवेदावी मजा आता हिरो म्हणे कवित्व करीन तया साह्यत्वा होऊन मंत्रविद्या तव नामाने फळाशी ओ महाराजा अवश्य म्हणून तव भंजन मंत्रविद्या साध्य करून बांधला गेला जलोचन मंत्रशक्ती कार्यार्थ ऐसा सप्त मास येरझारा करून दैवताशी करून घेतले प्रसन्न मग शाबरी विद्येचा ग्रंथ निर्मून बांगलादेशी चालता झाला असो ऐशी गुरुक्ष कथा वदला आहे किमया गिरिग्रंथा तेथे किमयांची स्थाने सर्वथा सांगितले आहेत जी परी प्रथम अवघड करणे ते मानवाचे नये घडवणे ते अवतारी असती परिपूर्ण म्हणून दडले तयाशी परी सांगाव्या कारण सोमुखे गुरुक्ष वदला आहे कथन त्या ग्रंथाचा आश्रय पाहून नवही योगी वर्णिले ग्रंथी तरी श्रुती तया ग्रंथा दोष न ठेवावा सर्वता संशय आलिया किमया गिरिग्रंथा विलोकावे विचक्षणी
मुळा वेगळे काही कथन येत नाही जी घडून, म्हणून सकळ संशय सांडून ग्रंथ श्रवणी शिकारावा. या परी बळीची चालवणी दोष निंदोनी जो का मोडील हरुष, विकल्पपंथी मिळवता जगास पावेला ओंश बुडवितो. आणि कवाणी जाईल झरण नरकी पचेल सक्त जन, आणि जन्मोजन्मी शरीरे करून क्षयरोग भोगील तो. असो आता तीर्थ उद्देशी मच्छिंद्र गेला बांगलादेशी, तेथे फिरत तीर्थवासी. हेळा समुद्र पातला तये देशी चंद्रगिरी ग्राम, तेथे नरसिंहाचा झाला जन्म. सुराज पिता विप्रोत्तम, कृती देवी कुशी झाला तो. असो तिथे जाऊन येणार सहज भिक्षेशी हिंडता गावात, तो तेथे भविष्य उत्तर कथित काय वर्तलं ते ऐका. तया गावी गौड ब्राह्मण सर्व पदायला तया नाम, वशिष्ठ गोत्री आचार नेम सकळ धर्म पाळितो. आदि तपन यजन याजन स्नान संध्या माझी निपुण, तयाची कांता गुणोत्तम सरस्वती नामे मिळतसे. सदा सुशील लावण्य खाणी की नक्षत्र पात्री, विराजे माळणी वाटे काम इच्छा धरुणी म्हणी, तेथे येऊनी वैसला की स्वर्गी मेघाचे मंडळ बाई. तेथुनी चपळा उदया येही की अर्क होऊनी गृही गोसावी, तेज भिक्षा मागत असे. जियेचे अधर पंप वळ दिठी, द्विज विराजती वरती थाटे. जैसे रत्न हेमी शेवटी, स्वतेजे तगटे मिळत असे. भाळ विशाळ सोग यांजन, कुंकुम रसे शोभले गहन. मुक्त नक्षत्र काबरी संगीन, चंद्र बिजोरा विराजावी नाशिक. सरळाकृती ते शुक्ती कारत्न हेमगुप्ती, मुक्त नळे जैशी गवस्ती नाशिक पात्री विराजले. कर्णविंदी वलयाकृती हेम मुगुटी ढाळ देती, रत्न ताटके नक्षत्रपाती करू वश्य ते पातले. असो ऐशी शृंगार खाणी सकळ संपत्ती नटली कामिनी, रूपवंती सकळ गुणी जगा माझी मिळतसे. परी उदरे नाही संतान परम, तेने उच्चबळून योग काम न आवडे धंदा धामाश्रम सदा योग बाळाचा. देव देवारे उपाय अनेक करती झाली कामना दिक, परी अर्थ कुठे उदयदायक सप्रावाजी आतळेना. नावडे आसन वसन गात्र विकळ मिरवली निराश गात्र, शून्य धामी चित्त पवित्र नांदोन की नांदतसे प्रपंच मानिला अतिहीन. जैसे दीपावलीन शून्य सदन की सकळ स्वरूपी दाराहरण, परी नाशिकहीन मिळत असे की वज्रा उपरी गिरे गोमट, परी वस्तीस दिशे तळपट. तेथे पाहता दानवी पिष्ट कांडिता ऐसे वाटे की तरुविन अरण्य कर्कश, की सरिता विन जैसे रस मंगत क्षणेक पशु मात्रास. भयंकर दरी वाटत असे की शरीरी चांगुलपण, परिधानेले वस्त्राने भूषण, परी जंतुस्कंदी शवदर्शन सुगम काही वाटेना. ते शरीर ग्रहणाविना आप्त वर्गाचे वाटेहीन, ते सर्व उपचार कांती लागून संसारहीन वाटत असे. ऐशे असता भावस्थिती गृही दर्शिली योग मूर्ती, नाथ मच्छिंद्र अंगणाप्रती लक्ष सवालोदतसे. तव ते कांतीने पाहुणे ते चरणी लोटली शोक भरिते, आणून शीघ्र वस्त्र आसनाते विराजविला महाराजा. आपण वैष्णी नाथाने कट सांगती वियोग शोक उलाट, हृदय भरून नेत्रपाट क्लेशामूळ मिरवले. म्हणे महाराजा अनाथनाथा, तुम्ही सर्व गुणी विद्येशी जाणता, तरी मम हृदय शोक सरिता नाशी ज्याला वाटत असे. म्हणे तरी याचे उपाय काही सांगा, म्हणून लागते पायी. पुन्हा स्पर्शने मोळी प्रवाही पवन शुद्ध वाढवी तसे. पुढे ठेवणी भिक्षांना पुन्हा कवळी मोही चरण, आणि नेत्राधनाची वृष्टी जीवन पद मोहिते सिंचित असे. त्याने मच्छिंद्र चित्त सरिते मोहसराटे अपार भरते, सद्वे तोय ओग मिरवत होते शुक सरितेशी. म्हणे ओ साध्वी क्लेशवंत, किमर्थ कामने चित्त ते मज वदकी चितार्थ, सकळा मुक्तीला हिल का. आशे शब्द वर्ग उगमा ऐकून बोले द्विजरामा. म्हणे महाराजा योगद्रुमा संतती नाही वंशाते, त्याने वियोगे खद्दी रांगारा जगट करीतो अतिध्रुव. त्याने करून चित्त शरीर दाह पावे महाराजा,
ऐशे क्लेश चित्तशक्ती कदा न वैशे धैर्य पाठी दुःख गोंधळी शोकपाती नृत्य करी कळून तरी हा शोक वडवानळ जाळू पाहे धैर्य जळ त्यात स्वामिनी होणी दयाळ शोकाग्नी ते विजवावे ऐशी वदता वाघ भगवती प्रेमा उदेला नाथ चित्ती मग ते आदित्य नामे मंत्र विभूती महाशक्ती निर्मित असे नाथा करी भस्मची मुठी तेथे वीर्य करी राहती मग ते भस्म तपोजेटी ते हाती उपित असे म्हणे मायो शुभाननी हे भस्मची मुठी करी कळोनी हे शिवी आपुले शैनी निशी माझे जनने म्हणशील भस्म नोहे पूर्ण गबसती जो हरिनारायण उदय करती प्रभा मिरवणी त्रिजगती मोक्ष मांदसा मिरवेला तरी तू सहसा हळवटपणी कामना नवरी भस्मासनी म्याही पुढील भविष्य जाणून चितभावानी वदवली आहे या भस्माची प्रताप स्थित तव उदरी होईल जो सुत तयाच्या अनुग्रह देईन स्वतः करीन सरस ब्रह्माडे मग तो सुत न म्हणे माय सकल सिद्धीचा होईल राय जैसा खगी नक्षत्रमय शशीनाथ मिरवे मग तो न माय ब्रह्मांड भरी कीर्ती रश्मीचे तेज विवरी आणि वद्य होईल चराचरी मानव दानव देवादिका तरी माये संशय न धरिता भस्मी भस्म सांडोनी चिंता आईची सांगून सकळ वार्ता नाथ ओठे तेथून या परी बोले शुभाराने की महाराजा योगधामी तुम्ही केव्हा याला पडतोनी सुता अनुग्रह ओपावया नाथ ऐकून बोले तिथे म्हणे ऐको सद्गुण सरिते पुन्हा येईनी देई उपदेशाते 12 वर्षा उपरांती आयुष्य वधुनी शब्द सुढाळ नेकता झाला सिद्धपाळ तीर्थ उद्देशी नाना स्थळ महिला गेलवी तसे एरीकडे भस्माची मुठी सदळ बांधून ठेवली गाठी परी हरुष्ण राही पोटी उचमळून दाटलाशे मग तो सवेची नितंबिनी जाऊनी बैशी शेजार सदनी तेथे 7-5 वज्रवासिनी येऊनी त्या स्थानी बसल्या तो त्या जाया शब्द राहटी सहज बोलती प्रपंच गोष्टी त्यात ही जाया हर्षपोटी कथा सांगितली आपली म्हणे मायो ऐका वचन चित्त क्षीण झाले संतती विन परे आज आला सर्वार्थ घडून तो श्रवण पुटे शुकारा एक अकस्मात माझ्या सदनी बोआ आला कान फाडी केवल तरणी माती दिसून आला तो मग म्या त्याची स्तवनी भक्ती प्रसन्न केली चित्त भगवती मग प्रसाद उकुनी माझ्या हाती गमन करिता झाला तो तरी तो प्रसाद भस्मची मोठी माती दिली पुत्रवृष्टी परी सांगून गेला सोय होती भक्षण करी सैनात तरी माय व सांगाने ती तिने वाढेल काय संतती येरे ऐकून न मानिती तिने काय होईल गे आगे आईशी सोंगे महीवरती किती एक ते ठक बहु असती नाना कवटाळे करुणे दाविती जग भोंदिती जननीय आणि दुसरा त्यात आहे अर्थ कानफाडे कवटाळे व्यक्त नाना परीच्या विद्याभूत तयापशी असती हो काय व सांगू शुभगात्री कानफाडे कृत्रिम मंत्री गाया पाहुणे शुभगात्री करीती कुत्री मंत्राने मग ते तिने सवे घेऊन हिंडती वस्ती क्षेत्र मेदिनी रात्री माझी कांता करुणी शोकसैनी भोगिती ते तरी दिवसा कुत्री रात्री जाया करिता त्याची जान माया तू कोणीकडून भ्रमात पडेले आहे जननी परी हे आम्हाशी दिसते ओकट तू शिवानी जाया अति बरोट पदरी बांधून घेतले कपट यात बरवे दिशेना अशी बोलता येऊती भय व्याघ्राची झाली वस्ती मग ती परम उठून चित्ती सदनाप्रती आलीशी मग ती कवळी भीष्म चिबुटीशी येथे झाली गोठ्यापाशी तेथे गोरज केराची मिरोलीशी उकरडा तया माझी भीष्म चिमटी सांडची झाली ती कोरटी तया माझी हरिजटी संचार करी महाराजा जो नवनारायण कीर्तिध्वज प्रत्यक्ष विष्णू तेज पुंज हरि ऐशी नाम साजे कीर्ती रत्नामाधारी असो ऐशी अदैव राहटी करुणी जाती झाली गुरटी सदनी येऊनी प्रपंच देती सदा सर्वदा मिळत असे असो ऐशी कथा अवसर पुढे निवेंदू ग्रंथ सादर करी श्रुती शिरोदका सर पुढील अध्यायी स्वीकारणे भक्तिसार हा कथार्थ ग्रंथ शुक्ती कानन वरत्न मुक्त तुम्हा श्रोत्याचे कर्ण कृवेत भूषणा ते शृंगार यापरी निंदक खल दुर्जन असो त्यांचे कांजीपान तयांचे निंदे वचन ऐकून सोडू नका शिरोदका धुंडी सुत माळ सूचन नरहरी वेद जग सुगम भावार्थ गुणी कुंफून माळ शिकारी श्रोत्यांची स्वस्ती श्री भक्ती कथासर समंत गोरक्षेकाव्यागर सदा परिषद भवी चतुर द्वितीय अध्याय गोढा श्री कृष्णार्पण नमस्तु क्षमं भवतु शिरस्तु श्री नवनाथ भक्तिसार द्वितीय अध्याय समाप्त. जय श्री गुरुदेव दत्त महाराज.
जय श्री नवनाथ महाराज की जय. जय श्री मच्छिंद्रनाथाय नमोस्तुते. जय श्री गोरक्षनाथाय नमोस्तुते.